तर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पास जिथे विरोध होतोय तिथे नव्यानं आरेखन करण्याच्या सूचना आता शासनातर्फे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्यात। महामार्गासाठी 9,385.36 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणं आहे। शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातनं मोठा विरोध होतोय। हा महामार्ग रद्द करा अशी मागणी होते आणि त्यामुळे हा विरोध लक्षात घेऊन आता नव्यानं आखणी करण्याच्या सूचना देण्यात येतात। दरम्यान येत्या 24 तारखेला शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे। शासनाच्या या निर्णयानंतर आता आंदोलकांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। कोल्हापुरातनं आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत जोडले गेलेत आणि सोलापुरातनं सौरभ वाघमारे। सगळ्यात आधी आपण जाऊया कोल्हापुरात विशाल पुजारी। विशाल, नक्कीच सौरभ, शक्तीपीठ महामार्गाला गेल्या अनेक दिवसांपासून मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय। या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या जमिनी जाणाऱ्या होत्या त्या जमिनींबाबत शेतकऱ्यांनी हा जो न्याय मागण्याची जी भूमिका आहे ती ठेवलेली आहे। आमच्या जमिनी जात असतील तर आम्ही कसं जगायचा हा प्रश्न होता। मात्र आता एक सध्या जी मोठी माहिती समोर येते ती म्हणजे सुपीक आणि बागायती ज्या जमिनी आहेत त्या वगळून हा शक्तीपीठ महामार्गाचं जे आरेखन आहे ते करण्यात येणार असल्याचं सगळ्या सांगण्यात येते। 27,000 हेक्टर इतका जो यापूर्वीचा प्रस्तावित या महामार्गासाठी जमीन होती, मात्र सध्या 9,385.36 इतकी हेक्टर जमीन जी आहे ती आरेखन करण्यात असल्याची माहिती जी आहे ती सार्वजनिक विभागाने दिलेली आहे। त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग आता कोणत्याही परिस्थितीत होणार अशीच भूमिका जी आहे ती सरकारची आहे। मात्र शेतकऱ्यांनी यापूर्वीच जे धोरण सांगितलेलं आहे की जर आमच्या या सगळ्या महामार्गामध्ये जाणाऱ्या जमिनी ज्या आहेत त्यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता। या जमिनी जाणार असतील तर हा शक्तीपीठ महामार्गाला विरोध शेतकऱ्यांनी केलेला होता। कोल्हापुरातल्या जवळपास बुदरगड, हातकणंगले, शिरोळ, आजरा, कागल या तालुक्यांमध्ये काही जमिनी जाणार होत्या आणि या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस या संपूर्ण भागातल्या जे भूसंपादन आहे ते रद्द करण्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली होती। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या सरकारच्या स्थापनेनंतर पुन्हा शक्तीपीठ महामार्गाच्या हालचाली ज्या आहेत त्या वेगाने वाढल्यानंतर पुन्हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने राज्यव्यापी आंदोलनाचा 2 दिवसांपूर्वी इशारा दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा आता सरकारनं याबाबतची आपली भूमिका थोडीशी कुठेतरी कमी करण्याची बदलण्याची चित्र आहेत ती पाहायला मिळते। कारण एकूणच या संपूर्ण परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग जर पाहिला तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हा थोडासा दिलासादायक जरी असला तरी अद्याप याबाबत एक स्पष्टता नाही की हा शक्तीपीठ महामार्ग नेमका कशा पद्धतीने आणि कसं याचं आरेखन असणार आहे। फक्त एकच माहिती आहे ती म्हणजे बागायती आणि सुपीक जी जमीन आहे ती या संपूर्ण महामार्गातून वगळण्यात येईल असं एक आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं। आता रस्ते व विकास महामंडळाने याबाबतच्या हालचाली सुद्धा सुरू केलेल्या आहेत। सार्वजनिक विभागाने याबाबतची माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संपूर्ण आरेखनाबाबत सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती कसं पाहते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। 24 जानेवारीला या संपूर्ण समितीनं आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। जर शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला होता। त्यामुळे या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष असणार। सौरभ, निश्चितच या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे आणि सोलापुरातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत सौरभ वाघमारे यांच्याकडे। सौरभ, तुमच्याकडे नेमकं काय घडतंय? सौरभ, जर ह्या शक्तीपीठ मार्गाचा जर विचार करायचा झाला तर सोलापूर जिल्ह्याच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर सोलापूरमध्ये जे प्रामुख्याने पीक घेतले जातात ते ज्वारी असेल, ऊस असेल, हरभरा असेल असे जे पिकं घेतले जातात, शक्तीपीठ महामार्गावरच्या ज्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांच्या मते अगदी सुपीक जमिनी आहेत असं सांगितलं जात आहे। आणि एकंदरीत शेतकऱ्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा जर त्यांच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गात गेला तर हा प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित होतोय। आणि दुसऱ्या बाबीचा जर विचार करायचा झाला तर हा शक्तीपीठ महामार्ग सोलापुरातल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरला देखील हा महामार्ग जोडला जातो। तसेच अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल अशा पद्धतीने एकंदरीत हा जो महामार्ग आहे हा जोडला जातोय। आणि
प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विरोध याच गोष्टीला आहे की आमच्या सुपीक जमिनी ज्या आहेत ते शेतकरी सरकार कुठेतरी शक्तीपीठ महामार्गाला वापरतंय का, यामुळे शेतकऱ्यांची थोड्याफार प्रमाणात नाराजी दिसून येते. निश्चितच सौरभ आणि विशाल दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी.